नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला गोड लिंबाचं लोणचं करून दाखवणार आहे. तर हे गावाकडले लिंब आहेत बघा, पातळ सालीचे आहेत एकदम. तर अशी लिंब घ्यायची, डाग नसले पाहिजेत त्याच्यावर आणि फ्रेश असली पाहिजेत लिंब. तर मी गावाकडून लिंब आणलेली, तर म्हटलं लोणचं घालावं गोड, खूप छान होतं. तर त्याच्यासाठी मी लिंब घेणार आहे 10-12 आणि मिठाच्या पाण्यामध्ये ना स्वच्छ धुवून घेणार आहे. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही लोणचं करू शकता. आणि याच्यामध्ये ना मीठ टाकायचं. एक चमचा मीठ टाकलंय आणि पाणी टाकून एक 10 मिनिटं असेच ठेवायचे लिंब. आणि स्वच्छ धुवून घ्यायची. लिंब आपण पुसून वगैरे घेतले, स्वच्छ धुवून घेतले मिठाच्या पाण्यातनं. तर ह्याच्या 8 फोडी करून घ्यायच्या. तुम्ही 4 पण करू शकता. हे अशा 8 फोडी करून बिया बाजूला काढायच्या, नाहीतर कडू लागतं. तर ह्याच पद्धतीने आपण सगळं कापून घेऊया. सगळ्या फोडी कापून झालेले. तर 2 चमचे मीठ टाकायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. हे एकदम कोरडी भरणी घासून घेतलेली, जराही ओलं नाही राहिलं पाहिजे. आणि थोडंसं मीठ टाकायचं खाली. आणि हे सगळ्या लिंबाच्या फोडी आहेत ना ह्याच्यात टाकून द्यायच्या. आणि 8 दिवस आपल्याला असंच ठेवायचं आहे. आता हे झाकण लावून रोज ह्याला दिवसातून एकदा मिक्स करायचं असं व्यवस्थित. आणि 5-6 दिवस ठेवायचं. 8 दिवस ठेवलं तरी चालेल. ऊन नसेल तरी पण सावलीत पण चालेल, आणि उन्हात असेल तर एकदम उत्तम. तर अशा प्रकारे आपण 8 दिवसानंतर मी दाखवते तुम्हाला मंडळी. आता लोणचं आपलं 10-12 दिवस चांगलं मुरलेलं आहे बघा, एकदम छान झालेलं आहे. तर मी भांड्यात काढून घेते, तोडून पण दाखवते कसं झालेलं आहे ते. इतकं छान मुरलेलं आहे ना, मस्त. बघा मंडळी, सगळं मी बरणीतनं काढून घेतलेलं आहे आता, आणि तुम्हाला दाखवते किती छान मुरलेलं आहे ते. असं हाताने तोडलं ना की लगेच तुकडे होत आहेत बघा, एवढं छान मुरलेलं आहे. तर आता त्याच्यासाठी मी मसाले काय काय काढलेत ते दाखवते. तर मंडळी, आता 2 चमचे मी बडीशोप घेतलेली, 2 चमचे धने घेतलेले, 1 चमचा जिरं घेतलेले, आणि 2-3 लवंग घेतली, आणि 2-3 काळे मिरे घेतलेले. एवढं आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे, सुके मसाले. आणि हे थोडेसे हलके भाजून घ्यायचे. हलका आता सुगंध सुटलाय बघा. तर आता गॅस बंद करायचा. आणि थोडंसं थंड झालं की हे मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं. मसाले अजिबात करपवायचे नाही आहेत. मी आता गॅस बंद केला आहे, तरी पण 5 मिनटं मिक्स करत राहायचं ह्याला थंड होईपर्यंत. मंडळी, मसाले गार होत आहेत, तोपर्यंत मी गूळ चिरून घेणार आहे. पाक करायचा आहे गुळाचा. तर आता मंडळी गार झालेलं आहे, आणि हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. जाडसर वाटून घ्यायचं, एकदम बारीक नाही करायची पावडर. आता हे भाजलेल्या मसाले भाजले, त्याच पॅनमध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे, अगदी 1 चमचा. आणि त्याच्यामध्ये गूळ टाकणार आहे. आपल्याला मेल्ट होईपर्यंत त्याला मिक्स करायचं आहे, पाक करायचा नाही आहे. आता तुम्ही म्हणाल लोणच्यामध्ये कुठे पाणी टाकतात का, पण त्याच्याने खराब होत नाही, अजिबात लोणचं खराब होत नाही. तुम्ही करून बघा. तर मंडळी, मी एक 15-20 लिंब होती, त्याच्यासाठी मी 1/2 किलो गूळ घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकता गूळ. जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता. आता गूळ आपला मेल्ट झालेला आहे बघा. तर बंद करायचा गॅस, आणि थोड्या वेळ मिक्स करायचं हे. तर हे बघा मंडळी, चालू बंद करत आपण असं जाडसर वाटून घेतलेले.
आता ही पावडर तयार झाली. आणि नंतर आपल्याला लाल मिरची पावडर घेतली मी 1.5 चमचा आहे. आणि अर्धा चमचा हळद घेतली, कलोंजी घेतली आणि काळं मीठ जरूर वापरा. आणि ओवा घेतलेला आहे, हिंग घेतलेलं आहे. तर ह्याच्यासाठी तेलाची वगैरे काही गरज नाही आहे. तर चला आता आपण करूया. तर मी ओवा घेतलेला आहे, तो पण थोडासा क्रश करून टाकते. आणि हळद आणि लाल मिरची पावडर, हिंग टाकायचं आहे. अगदी 2 चिमूट टाकलेलं आहे मी. आणि मीठ टाकायचं आहे, काळं मीठ, कलोंजी टाकायची. आणि हा तयार केलेला काळा मसाला सगळा घालायचा आपल्याला. आणि आता हे मिक्स करायचं चांगलं. तोपर्यंत गुळाचा पाक केलेला आहे ना, तो गार होतोय. हे छान मिक्स झाले बघा. आता मंडळी आता याच्यात पाक गाळून टाकायचा आहे. एखादा खडा वगैरे असू शकतो, म्हणून तो गाळून टाकायचा आहे. तर हे पूर्ण टाकून घेतला मी पाक. आणि सगळं चांगलं परत मिक्स करायचं आहे. तर मंडळी आंबट गोड चवीचं लोणचं तयार झालेलं आहे बघा. किती सुंदर दिसतंय आणि कलर किती छान आलेला आहे बघा. इतकं भारी लागतं ना. तर तुम्ही उपवासाला पण हे लोणचं तुम्ही खाऊ शकता. आणि रोजच्या जेवणामध्ये ह्याची खूप चव वाढवतं हे लोणचं. आपल्या जिभेला कधी आपली चव नसेल किंवा आजारातनं उठलं असेल ना, तर हे लोणचं खा तुम्ही. खूप छान मस्त एकदम चव येते. आणि बघा किती सुंदर दिसते. आणि जसं जसं मुरेल ना, तसं तसं ते खूप सुंदर लागतं. आणि 2-3 वर्ष टिकतं. तर आता आपण भरणीत भरून ठेवूया. अजिबात खराब होत नाही. तर मी काचेची भरणी घेतलेली, याच्यामध्येच भरून ठेवणार आहे मी. आणि अजिबात म्हणजे ओला हात अजिबात घालायचा नाही आहे. बाकी 2-3 वर्ष मस्त टिकतं. आणि काचेच्याच भरणीमध्ये भरून ठेवा. रसरशीत एकदम छान आपलं लोणचं तयार झालेलं आहे लिंबाचं. मंडळी आपलं लोणचं तयार झालेलं आहे. आणि इतकं सुंदर दिसतंय ना. आणि टेस्टी तर त्याच्याहून भारी. तर खूप सुंदर आहे. एक फोड रोज घ्यायची आणि चमचा पण त्याच्यात ठेवायचा नाही. आवर्जून अगदी चमचा ठेवायचा नाही. तर खूप सुंदर झालेलं आहे. तर नक्की ट्राय करा तुम्ही पण. आणि आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हे बघा.